नमस्कार. शुभ संध्या. मी कवी अंकुरिथम उर्फ प्राध्यापक मधुकर कस्तुरे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज महाराष्ट्र दिन, कामगार दिन आणि बौद्ध पौर्णिमा अशा या शुभदिनी 1 मे 2026 रोजी मी एक अत्यंत हृदयस्पर्शी अशा प्रकारच्या कवितेची रचना केलेली आहे. ती आपणा सर्वांसमोर सादर करत आहे. अर्थात कविता सादर करण्यापूर्वी कवितेची थोडी प्रस्तावना मी आपल्यापुढे सादर करतो. त्यानंतर कवितेचं शीर्षक सांगेल आणि मग कविता आपल्यापुढे सादर करेल. तेव्हा ऐकूया तर एक नवीन हृदयस्पर्शी कविता कवी अंकुरिथम यांच्या लेखणीतून. प्रस्तावना. देह हा काळाच्या प्रवासात हळूहळू थकतो, पण मनाला वयाची चौकट नसते. वर्षे सरत जातात, दिवसाची पानं गळत राहतात आणि आयुष्य नकळत अनुभवांच्या सुरकुतीने भरत जातं. शरीराची प्रत्येक हालचाल मंदावत असताना अंतरीचे चैतन्य मात्र अजूनही धगधगत राहतं. डोळ्यावर धुसर पडदा पडतो, तरीही स्वप्नांची धार बोथट होत नाही. हात थकतात, पण स्पर्शातील ऊब मात्र संपत नाही. कान कमी ऐकतात, तरी अंतरंगातील नाद कधीच हरवत नाही. वृद्धत्व हे केवळ झीज नाही, ते जगलेल्या क्षणाचं जतन आहे. प्रत्येक सुरकुती ही काळाने कोरलेली एक कथा असते. हरवलेले दात, मंदावलेली चाल, थरथरणारा कंठ, हे सारे पराभवाचे नव्हे, तर प्रवासाचे पुरावे असतात. जिथे शब्द अडखळतात, तिथे मौन बोलायला लागतं आणि त्या मौनातच जीवनाची खरी भाषा उलगडते. म्हणून हळूहळू स्वतःकडे माणूस परत येऊ लागतो. बाह्य गोंधळातून अंतर्मनाच्या शांत किनाऱ्याकडे, जिथे ना घाई असते, ना स्पर्धा असते, फक्त स्वीकार असतो. स्वतःच्या अपूर्णतेचंही सौंदर्य दिसू लागतं. जीव आणि पोट वेगळे होतात, पण इच्छा मात्र संपत नाही. पाऊल लडखडतं, तरी प्रवास थांबत नाही, कारण जीवन ही शर्यत नसून एक अखंड वारी आहे, जिथे प्रत्येक थांबा हा पुढच्या पावलाची तयारी असते. देह कधीतरी थांबेल, पण प्रवास नाही, कारण मन, अनुभव आणि अस्तित्व हे पुन्हा कुठेतरी, कधीतरी नव्या रूपात उगवणारच असतं. रसिक होई झाली माझी प्रस्तावना. या प्रस्तावनेवरून आपल्या एक लक्षात आलं असेल की या कवितेचा मुख्य केंद्रित बिंदू काय आहे. कविता वाचल्यानंतर तो आणखी स्पष्ट आपल्याला समजेल. तेव्हा माझ्या कवितेचं शीर्षक आहे देह यात्री मी. माझ्या कवितेचं शीर्षक आहे देह यात्री मी. मी आपणासमोर माझी कविता सादर करतो. आपणास नक्कीच आवडेल अशी मला अपेक्षा आहे. आपण आपले अभिप्राय मला कळवताल अशी आपणास मी नम्र विनंती करतो आणि आपले अभिप्राय हेच मला प्रोत्साहन देणारे असणार, हेही आपण लक्षात ठेवा. धन्यवाद. देहयात्री. अहो, थकले जरी असेल शरीर माझे, अहो, थकले जरी असेल शरीर माझे, तरी अल्लड मन अजूनही तरुण आहे. तरी अल्लड मन माझे अजूनही तरुण आहे. डोळे जरी माझे मलाच भुरळ घालतात, डोळे जरी माझे डोळे जरी माझे मलाच भुरळ घालतात, चक्षुपरी तेच लक्षावरी तीर सोडतात.
हात जरी माझे जड पडलेले दिसतात, हात जरी माझे जड पडलेले दिसतात, अंतरीचे चैतन्य परी तेच ते टेवत ठेवतात. अहो कानच ते, ओळख त्यांची धोकेबाज, कानी माझ्या घुमे टाळ चिपळ्यांचा आवाज. कानी माझ्या घुमे टाळ चिपळ्यांचा आवाज. कंठ माझा आताशा खरंच फुटत नाही, कंठ माझा आताशा खरंच फुटत नाही. दाटून येतो त्यासी मज सांगणे असे काही, दाटून येतो त्यासी मज सांगणे असे काही. मौनाच्या भाषेत मी आता प्रवीण झालो आहे, मौनाच्या भाषेत मी आता प्रवीण झालो आहे. मौनातून संदेश देणे मात्र अजून शिकत आहे, मौनातून संदेश देणे मात्र अजून शिकत आहे. असो पाऊल माझे लडखडत असेल खरे, असो पाऊल माझे लडखडत असेल खरे, तरी मॅरेथॉनचा मी एक स्पर्धक आहे बरे, तरी मॅरेथॉनचा मी एक स्पर्धक आहे बरे. मुखी दंतपंक्ती जरी जागा हो रिक्त करी, मुखी दंतपंक्ती जरी जागा हो रिक्त करी, ऐतिहासिक खिंडारे बोलकी आहेत बरी, ऐतिहासिक खिंडारे बोलकी आहेत बरी. अहो डोईवर चंद्र माझ्या अवतरला आहे, अहो डोईवर चंद्र माझ्या अवतरला आहे. काळा डाग कुठे तो मज शोधणे आहे, काळा डाग कुठे तो मज शोधणे आहे. सुरकुत्यांनी चेहऱ्यावर माझ्या जाळे विणले आहे, सुरकुत्यांनी चेहऱ्यावर माझ्या जाळे विणले आहे. फुकट नव्हे त्या प्रत्येकीला लाखाचं मोल आहे, फुकट नव्हे त्या प्रत्येकीला लाखाचं मोल आहे. जिभेखाली आता काही उतरत नाही, जिभेखाली आता काही उतरत नाही. जीभनी पोटाची फारकत झाली आहे, जीभनी पोटाची फारकत झाली आहे. देहयात्री मी, देहयात्री मी, झाली माझी एक वारी, झाली माझी एक वारी. पुनरुपी येणार मी फिरुनी कुठेतरी, पुनरुपी फिरुनी येणार मी कुठेतरी. धन्यवाद. ही माझी देहयात्री मी अशी कविता आपल्यापुढे सादर केली आहे. आपल्या विश्लेषणासाठी, आपल्या चिंतनासाठी, आपल्या टीकात्मक अशा प्रबोधनासाठी आणि मला आपल्या सूचना पाठवाव्यात, प्रतिसाद द्यावा या अपेक्षेत मी आपणाची रजा घेतो, माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद.